श्री स्वामी समर्थ. तर चला आज मस्त चमचमीत छोले आणि पुरी बनवूयात. याच्यासाठी 1 वाटी छोले मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत. तर हे भिजलेले छोले एका कुकरमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि पाणी घालून हे छोले 20 ते 25 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आहेत. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, अद्रक, लसूण याचं मस्त असं कच्चं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छोले अगदी मऊ मस्त शिजलेले आहेत. तर गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये लवंग, दालचिनी, तमालपत्र, 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग घातलेलं आहे. आणि याची मस्त खमंग फोडणी झाली की याच्यामध्ये मी कच्चं वाटून घेतलेलं कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण याचं वाटण घालायचं आहे. आणि हे वाटण एक 3 ते 4 मिनटं मी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. का तर कांदा टोमॅटो कच्चा असल्यामुळं थोडासा वेळ लागतो याला परतायला. तर छान परतलं की याच्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे. आणि चवीपुरती थोडीशी साखरसुद्धा याच्यामध्ये मी घातलेली आहे. तर हे मसाले या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर हे पाणी याच्यामध्ये घालून याला तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं मी मस्त परतून घेणार आहे. तर 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा सुंदर आलेला आहे. तर आपण आता हे जे छोले शिजवून घेतलेले होते ते छोले याच्यामध्ये मी काढून घेणार आहे. तर या वाटणामध्ये मी कुठल्याही छोल्यांचा मसाला वापरलेला नाही आहे. अगदी घरी असलेल्या मसाल्यामध्येच खूप साध्या सोप्या पद्धतीत काहीही तामझाम न करता हे छोल्यांची भाजी बनवलेली आहे. तर छोले शिजवत असताना याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घातले होतं. त्याच हिशोबानं नंतर चवीपुरतं मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि हे छोले एक 4 ते 5 मिनटं मी छान मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. तर खूप छान साध्या सोप्या पद्धतीत बनवलेल्या या छोल्यांची भाजी मस्त तयार होते. तर आता मस्त पुऱ्यासुद्धा मी छान खरपूस रंगावरती तळून घेणार आहे. तर या पुऱ्यांच्या पिठामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, 1 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल, 3 चमचे दही घातलेलं आहे. आणि याची मस्त अशी घट्टसर कणिक भिजवून घेतली होती. तर ही कणिक 20 ते 25 मिनटं मी छान मुरत ठेवली होती. नंतर याच्यातले छोटे छोटे गोळे काढून याच्या मस्त पुऱ्या लाटलेल्या आहेत. आणि या पुऱ्या मी आता खमंग खरपूस रंगावरती तळून घेणार आहे. तर एक सुंदर ओळ आहे, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसं बरोबर असणं खूप गरजेचं आहे. जर ही सुंदर ओळ आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. तर आता या मस्त पुऱ्यासुद्धा छान खमंग तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त टमटमीत या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत. तर आता यातली एक पुरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आतपर्यंत मस्त कमी तेलकट या पुऱ्या झालेल्या आहेत. तर ओवा असल्यामुळं मस्त खमंग या पुऱ्या लागतात. तर आता एक ताट घेतलेले, त्याच्यामध्ये 1 प्लेट आहे. तर आता ही मस्त गरम गरम छोल्याची मस्त चमचमीत अशी भाजी आणि या टम्म फुगलेल्या छान अशा पुऱ्या. तर तुम्हाला माझ्या छोल्यांची भाजी आणि पुऱ्या याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच मस्त रेसिपीबरोबर.